नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकिल्ली फाउंडेशन या ॲपमध्ये आपलं स्वागत आहे। गुरुकिल्ली फाउंडेशन मध्ये नेमकं काय काय आहे याबाबत आपण अगोदर चर्चा केलेली आहेच, मात्र पुन्हा एकदा बघूयात। शालेय स्पर्धा परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा, स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी, तसेच NMMS ही महत्त्वाची राष्ट्रीय स्कॉलरशिप परीक्षा, NTSC, MTSC अशा विविध परीक्षांचे कोर्सेस आमच्या ॲपमध्ये आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती, जिल्हा परिषदेच्या भरती, आरोग्य विभागाच्या भरती, म्हणजे TET, CTET, टेट अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी किंवा पात्रता परीक्षांसाठी आमचं हे ॲप आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत। चला तर मग आपण एकदा नजर फिरूयात आपल्या NMMS परीक्षेकडे। NMMS ही जी परीक्षा आहे, नॅशनल मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप एक्झाम, तर ही कोण देऊ शकतो? बघा, आपल्या NMMS जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच ही सर्व माहिती अगोदर दिलेली आहे। इयत्ता 8वी मध्ये तो शिकत असावा, म्हणजे 7वी पास होऊन 8वी मध्ये आलेला असावा विद्यार्थी, आणि त्याच्या आई वडिलांचे उत्पन्न हे 1.5 लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजे। 1.5 लाख उत्पन्न त्याच्या आतमध्येच असायला पाहिजे। 1.5 लाखांच्या वर जर उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न, तर आपण अर्ज करू शकत नाही। विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा, किमान 55% गुण त्याला असावेत। पुढे बघा, या परीक्षेचा पाठ्यक्रम काय आहे? पाठ्यक्रम असा आहे की या परीक्षेसाठी 2 विषय आहेत। 2 विषय म्हणजे 2 पेपर आहेत मित्रांनो। पहिला पेपर कोणता आहे? तर तो आहे बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला म्हणायचं मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ही आहे मॅट। हा जो विषय आहे ना, हा विषय फक्त विद्यार्थीच नाही, तर हे आजचं लेक्चर हे पालकांनी सुद्धा व्यवस्थित समजून घ्यावं, कारण या विद्यार्थ्यांना घडवण्याच्या बाबत पालक तितकीच महत्त्वाची भूमिका बजावत असतो। ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात। 90 प्रश्न असतात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ। 4 पर्याय असतात एका प्रश्नाला, आणि यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही। तुमचं एखादा उत्तर चुकलं किंवा तू उत्तर जी चुकलेली आहेत त्या चुकलेल्या उत्तरांमुळे मार्क्स कमी होणार नाहीयेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी मानसशास्त्रीय चाचणी आहे, त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, जवळपास 20च्या वर त्यामध्ये आपल्याला घटक करता येतात। कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन, आपण ते सगळं सविस्तर पाहणारच आहोत। शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ही शालेय क्षमता चाचणी जी आहे ती 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे। त्यामध्ये सामान्य विज्ञानाला 35 गुण असतात। त्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये कोणकोणते घटक येतात? तर रसायनशास्त्र, सामान्य विज्ञानामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र यांना विभागून गुणवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर समाजशास्त्र, समाजशास्त्राला 35 गुण आहेत आणि गणिताला 20 गुण आहेत। 35, 35, 70 आणि 20 म्हणजे मॅट पेपर 90 गुणांचा आहे आणि सॅट पेपर पण 90 गुणांचा आहे। बघा, या ठिकाणी 90 मार्क्स म्हणजे 90 गुण, त्यानंतर वेळ काय आहे 90 मिनिटे आणि 90 प्रश्न, अशा प्रकारे या परीक्षेचं स्वरूप आहे दोन्ही पेपरचं। असे 3 विषय आहेत, या 3 विषयांचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे आहेत। 90 प्रश्न सोडवायचे, हे सॅटचे 90 प्रश्न आणि मॅटचे 90 प्रश्न। मग किती होतात? तर 90 आणि 90 होतात 180, दोन्ही पेपरचे मिळून 180 गुण असतात। बघा, यानंतर उपविषयावर गुणांची जी विभागणी केलेली आहे ती कशी आहे बघा। सामान्य विज्ञानाला 35 गुण आहेत आणि त्यामध्ये भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण आणि जीवशास्त्र 13 गुण, 11, 11, 13 अशा प्रकारे विभागणी। समाजशास्त्रामध्ये इतिहास 15 गुणांसाठी आहे, भूगोल 15 गुणांसाठी आहे, आणि नागरिक शास्त्राचे जे काही एवढे थोडेच प्रकरण आहेत ना, तर त्या प्रकरणांना 5 गुण आहेत मित्रांनो। आणि हा सगळा सिलेबस आपण 7वी 8वीला शिकत असतो। 7वीला शिकलेला सुद्धा सिलेबस यामध्ये त्यावर प्रश्न विचारले जातात। मग आता हे झालं गुण विभागणी, कोणत्या विषयाला कोणते गुण आहेत हे आपण ओझरतं एक बघितलेलं आहे। आपण घटकवार विश्लेषण पाहणार आहोत। पुढे सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात किती गुण असले पाहिजे म्हणजे तो उत्तीर्ण होण्यासाठी पात्र होईल? तर उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण असले पाहिजेत।
40% गुण असले पाहिजेत. हे अनरिझर्वेशन साठी, म्हणजे रिझर्वेशन नसणाऱ्यांसाठी, सर्वसाधारण जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गासाठी, आणि अनुसूचित जाती आणि जमाती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32% गुण मिळणं आवश्यक आहे. दोन्हीही पेपर मिळून तरच तो उत्तीर्ण होऊ शकतो. मात्र यामध्ये स्कॉलरशिप मिळवायची असेल तर गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक आला पाहिजे. गुणवत्ता यादीमध्ये जर त्या लिस्टमध्ये नाव आलं तरच आपल्याला किती मिळू शकतात पैसे? दरवर्षी 12,000. आणि कुठपर्यंत? तर इयत्ता 12वी पर्यंत मित्रांनो. 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्षे 12,000 मिळतात प्रत्येक वर्षाला. म्हणजे 12 चोक 48,000 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप ही केंद्र शासन देते. मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ही परीक्षा घेतली जाते. बघा, मग यासाठी काय करायचंय आपण? तर ह्या परीक्षेचे जे स्वरूप आहे, जे घटक आहेत, जे पेपर आहेत, प्रश्न कसे येतात, काय काय घटक आहेत, किती प्रकरण आहेत, प्रत्येक प्रकरणावर काय काय लक्ष द्यायला पाहिजे, किंवा प्रत्येक प्रकरणामध्ये कोणता महत्वाचा भाग असतो, कोणता क्लिष्ट असतो, कोणत्या भागावर सोपे प्रश्न विचारतात, वगैरे वगैरे. आणि मागील प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कसं आहे, त्यामध्ये कोणकोणते प्रश्न वारंवार विचारले, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या गुरुकिल्ली फाउंडेशन मध्ये आपण करणार आहोत. या ऍप मध्ये आपण करणार आहोत. हे ऍप कसं आहे? तर हे फक्त आणि फक्त 999 रुपयात आपली परीक्षा होईपर्यंत सगळा अभ्यासक्रम आपण या ऍपद्वारे शिकू शकतो. पुन्हा मागील प्रश्नपत्रिकांचा सरावही करू शकतो. पुन्हा सराव प्रश्नही आम्ही तुम्हाला यामध्ये देणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला काही वन लाइनर पॉइंट पण देणार आहोत, इतिहास, विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांशी संबंधित, जेणेकरून तुमचा समग्र अभ्यास होईल आणि मित्रांनो तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. पुढे गुरुकिल्ली फाउंडेशन ऍप डाउनलोड कसं करायचं बघा. कसं करायचं डाउनलोड? तर आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर जायचंय आणि मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असतं बघा. प्ले स्टोअर सगळ्यांना माहिती आहे. आता मोबाईल सगळ्यांच्या मुलांच्या हातामध्ये येतात, मुलं बघतात, तर त्यांना सगळं माहितीच आहे. म्हणून पालकांनी थोडं याकडे लक्ष देऊन त्यांना हे ऍप व्यवस्थित डाउनलोड करून द्यावं. बघा, गुरुकिल्ली फाउंडेशन हे ऍप कसं डाउनलोड करायचं? तर गुगलवर पहिली स्टेप काय आहे? प्ले स्टोअरवर जा. त्या ठिकाणी गुरुकिल्ली फाउंडेशन हे टाईप करायचंय आपल्याला. टाईप केल्यानंतर आपलं ऍप येईल त्या ठिकाणी आणि त्याला डाउनलोड किंवा इन्स्टॉल म्हणायचंय. इन्स्टॉल म्हणलं तर ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल आणि मग तुम्हाला हे अशा प्रकारचं वेलकम पेज येईल. त्यावर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये फिल करायचं आहे. त्यानंतर एक OTP येईल आणि OTP आल्यानंतर ऍप ओपन होईल. तुमच्या मोबाईलवर जो OTP नंबर येईल तो OTP नंबर तुम्हाला फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं ऍप जे आहे ते ओपन होईल. आणि मग ऍप ओपन झाल्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस दिसतील तुम्हाला. यामध्ये कोर्सेस दिसतील. इयत्ता 5वीच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीपासून सगळ्या परीक्षांचे कोर्सेस दिसतील. त्यामध्ये तुम्हाला जर NMMS, NTSC, MTSC या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही तो कोर्स निवडा आणि फक्त 999 रुपये भरून तुम्हाला हा कोर्स पूर्ण परीक्षेपर्यंत करता येईल. म्हणजे संपूर्ण परीक्षा तुमची होईपर्यंत किंवा परीक्षा झाल्यानंतर सुद्धा जी उत्तर तालिका असते, संभाव्य उत्तरपत्रिका जी आम्ही देतो, ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत हे ऍप तुमच्यासाठी सुरूच राहील. म्हणजे किती फायदा तुम्हाला या ऍपचा आहे. आपला कोर्स निवडून लगेचच मित्रांनो जॉईन व्हायचं आहे. या ऍपमध्ये किंवा आमच्या गुरुकिल्ली फाउंडेशन मध्ये काय आहे किंवा कोणत्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे तर बघा, इथे काय आहे तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा शालेय ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांमधूनच भवितव्याची तयारी लहान बालकांची होत असते. म्हणून या स्पर्धा परीक्षा जर दिल्या, कोणकोणत्या आहेत? 3री पासून ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, मंथन असेल, त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, त्यानंतर आणखी NMMS असेल, MTSC, NTSC आहे, या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस आम्ही या ऍप मध्ये देत आहोत. त्यानंतर या विषयांमध्ये मुलांना पारंगत बनवा असं आम्ही म्हणतो. पारंगत म्हणजे काय? पारंगत मध्ये विषयामध्ये अगदी तज्ञ बनवा. जर आतापासून आपण तयारी केलीत किंवा आम्हाला जॉईन झालात तर आम्ही आपल्याकडून तयारी करून घेतो. कशाची? बघा, अंकगणित, बीजगणित, उपयोजित गणित,
हे गणिताचे प्रकार. म्हणजे गणित जरी आपण अभ्यासक्रमानुसार शिकत असलो तरी पण स्पर्धा परीक्षेच्या परीक्षांना वेगवेगळ्या प्रकारचे गणित विचारलं जातं. म्हणजे उपयोजित गणित जास्त करून विचारतात. मग अशा प्रकारे आपण ती तयारी करून घेत आहोत. त्यातून फाउंडेशनची तयारी होते. 8वी 9वी 10वी फाउंडेशन जे आहे पुढील परीक्षांसाठी उपयुक्त जे प्रश्न आहेत ते आम्ही आता सोडवून घेतो आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने. विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इंग्रजी व्याकरणाची पण तयारी करून घेतो. बुद्धिमत्ता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी, कुठलीही परीक्षा घ्या तुम्ही, 10वी नंतर कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता हा विषय असतोच. न्यूमेरिकल ॲबिलिटी, मेंटल ॲबिलिटी हे सब्जेक्ट टाळून चालत नाही. इंग्रजी व्याकरण हे असतंच, मराठी व्याकरणही आहे. आणि जीके मध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि सामान्य विज्ञानाचा, विज्ञान तंत्रज्ञानाचा समावेश होतो. तर या सगळ्या विषयांमध्ये आपल्या मुलांना आपण पारंगत नक्कीच बनवू शकता. गुरुकिल्ली फाउंडेशन सोबत जर आपण आलात तर नक्कीच हे आम्ही शक्य करण्याचा प्रयत्न करू. आमची वैशिष्ट्ये काय आहेत तर बघा, नाममात्र फीस मध्ये, म्हणजे आपण जर विचार केलात ना तर एका आपल्या मुलाला किंवा पाल्याला वर्षभरामध्ये चॉकलेट खाण्याला जेवढा खर्च येतो का, तेवढा खर्च सुद्धा नाहीये आमच्या फाउंडेशन मध्ये जॉईन होण्याचा. म्हणून विचार करा पालकांनो आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या आणि गुरुकिल्ली फाउंडेशन जॉईन करा. नाममात्र फीस मध्ये, नाममात्र फीस म्हणजे अगदी कमी फीस आहे, फार नाहीये. त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक लेक्चर बघितलं तर त्या लेक्चर मागे आमची विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याची जी तळमळ आहे ती जर आपण थोडी जाणून घेतली तर आपल्याला ही फीस अगदी क्षुल्लक वाटेल, अगदी क्षुल्लक. शालेय जीवनातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी घर बसल्या होते. घर बसल्या शालेय जीवनामध्येच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी होते. जसं की आता स्टाफ सिलेक्शन कमिशन ही 10वी नंतरच एक्झाम असते. IBPSच्या बँकिंगच्या एक्झाम 10वी नंतरच, 12वी नंतर असतात. मग या परीक्षांची तयारी अचानकपणे सुरू केल्यानंतर तिथून पुढे खूप वेळ लागतो आणि बेसिकही तितकं जर पूर्ण झालेलं नसेल किंवा कंप्लीट नसेल, कच्चा असेल आपला भाग, तर आपण त्या परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाही. मात्र जर आपण 8वी 9वी 10वी याच कालावधीमध्ये किंवा 5वी पासूनच अशा स्पर्धा परीक्षांनुसार तयारी जर केली तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायला काहीच लागत नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नामध्येच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. मुलांना अधिकारी होण्याचे बळ प्राप्त होते, त्यांना अधिकारी होण्याचं बळ प्राप्त होतं. बघा, NMS किंवा स्कॉलरशिप किंवा नवोदय या परीक्षांचा तुम्ही एखादा प्रश्नपत्रिकेतला प्रश्न बघा किंवा गणिताचे प्रश्न बघा, बुद्धिमत्तेचे प्रश्न बघा आणि इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे, इतर स्पर्धा परीक्षा, बँकिंग असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, NDA असेल, पोलीस भरती असेल, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती असेल, या स्पर्धा, इव्हन MPSC प्री सुद्धा या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका बघा. त्यामध्ये या प्रश्नांमध्ये आणि त्या प्रश्नांमध्ये काहीसं तुम्हाला साम्य दिसेल. म्हणजे इथूनच त्यांना अधिकारी होण्याचं बळ मिळतं. अधिकारी होण्याचं स्वप्न जर आपल्याला मुलांना दाखवायचं असेल किंवा ते घडवायचं असेल तर नक्कीच बालपणापासून त्याची तयारी करायला हवी. शालेय अभ्यासक्रमासोबत फाउंडेशन तसेच नीट, MST, CET, JEE, MPSC, UPSC इत्यादी मोठमोठ्या परीक्षांचा पाया शालेय स्तरावरच पक्का होतो आणि तो शालेय स्तरावरच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात ना, हेच बेसिक आहे, हाच पाया आहे. म्हणून माझी पालकांना ही विनंती आहे की मुलांवर फार दबाव टाकायचा नाहीये, फार प्रेशर आपल्याला त्यांच्यावर द्यायचं नाही, पण सहजतेने, अगदी सहजरित्या दररोज काहीतरी नवीन शिकायचंय, दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे, दररोज काहीतरी अचीव करून घ्यायचंय. म्हणजेच आपण स्टेप बाय स्टेप त्या पायऱ्यांनुसार यशाची गुरुकिल्ली नक्कीच गाठू शकतो. गुरुकिल्ली फाउंडेशनचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी दिलाय, gajanangurufoundation@gmail.com. आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत या ठिकाणी बघा, 94 20 46 02 49, 84 59 37 68 72 हे 2 मोबाईल क्रमांक आहेत. जर आपल्याला याविषयी काही आणखी जाणून घ्यायचं असेल किंवा कुठली समस्या किंवा शंका असेल तर आपण या क्रमांकावर आम्हाला संपर्क करून नक्कीच निशंकपणे बोलू शकता. सोशल मीडियावर युट्यूबवर आमचं चॅनल आहे गुरुकिल्ली फाउंडेशन नावाने, इंस्टाग्रामवर सुद्धा गुरुकिल्ली फाउंडेशन नावाने चॅनल आहे, फेसबुकवर सुद्धा गुरुकिल्ली फाउंडेशन पेज आहे आणि टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आम्ही आहोत. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही दररोज पोहोचत असतो.
ही झाली आपली गुरुकिल्ली फाउंडेशन या ऍप बद्दलची माहिती. तर विद्यार्थी मित्र हो, पालकांनो, तसेच शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नक्कीच या बाबीचा विचार करा आणि आमच्या गुरुकिल्ली फाउंडेशन हे जे ऍप आहे ते आपण जर घेतलं तर नक्कीच आपण यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक घटकावर आम्ही नुसते कंटेंट किंवा नुसते संकल्पना समजून सांगणार नाही आहोत, तर मागील परीक्षेला आलेले सर्वच प्रश्न त्याचं स्पष्टीकरण देणार आहोत आणि आपल्याला सरावासाठी ज्या नोट्स आहे त्या सुद्धा PDF स्वरूपात पुरवणार आहोत आणि आपल्याला जे सराव प्रश्न आहेत तेही आम्ही सोडून देणार आहोत. अशी तयारी आपल्याकडून करून घेऊ. वेळ नक्कीच कमी असतो. जून नंतर डिसेंबर मध्ये ही परीक्षा असते. जून ते डिसेंबर हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला शिकायचा आहे. 2 विषय आहेत किंवा 2 पेपर आहेत, एक मॅट आणि एक सॅट. तर मॅट आणि सॅट दोन्ही विषयाचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स गुरुकिल्ली फाउंडेशन ऍपवर दररोज सारखेच होतील. म्हणजे एक मॅटचा असेल तर एक सॅटचा असेल.